हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? तर आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. आज मी 3-4 दिवसानंतर घरी आले. मी कंटिन्यू बाहेरच होते. बॅक टू बॅक कंटिन्यू शो चालू होते. आणि शो करता करता उन्हात फिरून फिरून पूर्ण फेसची वाट लागलेली आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण चेहऱ्यावर पिंपल आलेत. ते पण असे छोटे नाही, असे मोठे मोठे एकदम असे. तर असो, आज मी यासाठी घरी आले, म्हणजे शो सोडून आले. कारण मला जायचं आहे लग्नाला आणि घरी कोणीच नाही आहे. मम्मी पप्पा ऑलरेडी लग्नाला गेले. तर मी आज न जाता उद्या जाणार आहे. म्हणजे उद्या लग्न आहे तर मी लग्नाला जाणार आहे. तर आज मी एकटी असल्यामुळे मग मी एकटी घरात कशी राहू, म्हणून मी माझ्या मैत्रिणीला बोलवून घेतलं आणि आता आम्ही करणार आहोत एन्जॉय. आज संध्याकाळी पण मला शो आहे. थोडं ती आली की थोडं फ्रेश वगैरे होऊन बसून लगेच शोला जायचं आहे. पण नंतर रात्री करू पॅकिंग. तर गाईज, ही आलेली आहे माझी मैत्रीण बालपणीची, जिचं नाव सोनू आहे, उर्फ लक्ष्मीबाई असं पण म्हणतात तिला. लक्ष्मीबाई उर्फ सोनू? नाही, लक्ष्मी. सोनू उर्फ लक्ष्मीबाई. हां, सोनू उर्फ लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई. तर आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहोत. म्हणजे जेव्हा आम्हाला समजत नव्हतं किंवा मैत्रीण काय असते, आम्ही डबा पार्टी सोबत करत होतो. रोज सकाळी उठून मी तिला उठवायला जात होते की चाल चाल चाल, पण ती उठतच नव्हती बाई. ती अजून नाही उठत. इकडची दुनिया तिकडे होऊन जाते, पण ती काही उठत नव्हती. त्याच्या आधीच मला आई आवाज देत होती, घरी ये घरी ये घरी ये. सगळं प्लॅनिंग कॅन्सल होऊन जात होतं रोज तिच्यामुळं मग. तर आता ती आली, मस्तपैकी जेवण घेऊन आली. घरी कोणीच नव्हतं तर मग डबा घेऊन आली माझ्यासाठी, डब्बा पार्टी. तर आता जायचं आहे आम्हाला शोला. सोनू पण येणार आहे सोबत. तर मी आता रेडी होते. तर सोनूने माझ्यासाठी हे जेवण आणलेलं आहे. मी एकटीसाठी काय बनवू, आणि मी थकून पण आले म्हणून ती माझ्यासाठी जेवण घेऊन आली. मी घरी आले, मस्तपैकी घर साफ केलं आणि झाडांना पाणी टाकलं. हे सगळे मी लावलेले झाडं आहेत, छोटे छोटे. आणि याला मस्तपैकी असं सुंदर असं फूल आलं, आणि यापेक्षाही सुंदर फूल. याला बरेच फुले येऊन गेले पण आत्तापर्यंत. आणि हा माझा लाडाचा सोमू. सोमू बाय. तर आता मी झालेली आहे रेडी. आय एम रेडी नाव. आणि लक्ष्मीबाई पण रेडी झालेल्या आहेत. आमच्या घरात पूर्णपणे पसारा झालेला आहे सगळीकडे. आणि बघू शकता मॅडमने पण छान अशी तयारी केली. आणि मॅडमने माझ्यासाठी आणलेला आहे केळ खायला. तिला डॉक्टरनं केळ खायला सांगितले वाटते, आणि ताक घ्यायला सांगितलं. तर आता हे खाऊन मी जाणार आहे प्रोग्रामला. तर आता आम्ही दोघीही मस्तपैकी रेडी होऊन, तोंडाचे 12 वाजवून माझ्या, आणि ही सुंदर दिसत आहे आज. आणि माझ्या तोंडाची पूर्णपणे वाट लागलेली आहे सॉरी, पिंपल. आणि आता आम्ही चाललो आहे शोसाठी. गल्लीतले लोक. काय सर, एवढा उशीर करू लागले? आले आले. लक्ष्मी हसला का? भाई फायनली आमचा शो खतम झाला. आजचा शो म्हणजे इतका डेंजर बोर झाला ना, म्हणजे अर्धा शो तर जांभळ्यात देत गेला. नवरदेव नवरी आली इतक्या स्लो मोशनमध्ये, सगळं इतकं स्लो मोशनमध्ये होतं.
आणि मंगलाष्टका म्हणायला नाही काय तर 7-8 जण होते. आम्हाला एक म्हणते आम्हाला एक म्हणते, पण मधातच एक भाऊ खवळला डायरेक्ट. तो म्हणे आता पटकन बंद करा म्हणे, लवकर लग्न लावा. आम्ही एकदम बेकार बोर झालो. आता काही बोलायचं होतं ऑर्गनायझरबद्दल, पण नाही बोलू शकत. हां, काजू और चॉकलेट. तर आता आम्ही आईस्क्रीम खाऊन आलो घरी आणि आता आम्ही बनवणार आहे खिचडी शॉर्टकटमध्ये. आणि खिचडी लवर आहे आम्ही दोन्ही बी, त्याच्यामुळं आम्ही खिचडीच करू मस्तपैकी बटाटे वगैरे टाकून खाऊ. पण मला मेहंदी बी काढायची, उद्या लग्नाला जायचं तर. नेलपेंट न लावता गेली मी आज शोला, आणि त्यात ते लास्ट टाईम मेहंदी काढली होती तर ते मेहंदीचं बी थोडं थोडं लावलेलं लागलेलं आहे, जे मला बिलकुल आवडत नाही. पण आता इलाज नाही, त्याच्यामुळं आहे ते थोडं थोडं. इकडे मी खिचडी बनवते आणि इथे कहाणीमध्ये ट्विस्ट आलेला आहे. तो म्हणजे हे बघा, सरप्राईज. बाई पोरगी म्हणलं हे सगळा पसारा आवरू लागणार होती, पॅकिंग करू लागणार होती. सोनू, आ सोनू, लक्ष्मी, काय पोरी, ओट 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 ओट. बाई फायनली मी थोडंसं घर साफ केलं, पूर्ण तर करता आलं, थोडंफार साफसूफ केलं. आणि आता आम्ही करणार आहे जेवण. चाललं बाई. तर आता वाजलेत रात्रीचे 12:30. आमचं आत्ताच जेवण करून झालं, इथं सगळं सामान वगैरे. तर आता जेवण करून झाल्यावर मी काढणार आहे मेहंदी, उद्यासाठी लावणार आहे नेलपेंट. पाहू आता किती टाईम होते. ते चेहऱ्याला बी काय आणलं आहे मी लावायसाठी. पिंपल 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 आला सगळं. माहीत नाही मी उद्या कशी दिसणार आहे. सुंदरी सुंदरी. आता रात्रीचा 1 वाजला आणि लक्ष्मी मॅडम झोपलेले आहेत. आणि मी हे लावलेलं चेहऱ्याला, यानं असं थोडं सुकलं की थोडं बोलण्याला प्रॉब्लेम होतो. तर आता मी काढणार आहे मेहंदी. लगेच काय म्हणतात, लगेच 2 मिनटामध्ये काम होते मेहंदीचं. आणि मला जी नेलपेंट लावायची ना, ती पूर्ण घर पाहिलं तरी अजून दिसली नाही. 1-1.5 तास झाला. ते 2 शेड सोडून, जे मला लावायचे ते सोडून मला सगळ्या नेलपेंट सापडल्या, पण जे लावायचं ते सापडलीच नाही. माहीत नाही असं काय होते, कसं काय होते गायब घरातलं. आणि ते बी असं वेळच कसं काय होते, ते बी माझ्यासोबत होते बाई. तर नेलपेंट सापडता सापडता मला हेच सापडून गेलं. मेहंदी शॉर्टकट काम झालं. नेलपेंट तर नाही सापडली, पण हेच सापडलं, जे मी कधीच आणलं होतं मुंबईवरून, पण त्याचा यूज केलेला नव्हता अजून. तर आज करून पाहू कसं होतं यानं. हे असं मी आता ट्राय करते पहिल्यांदाच, पण हे असं व्यवस्थित वाटणार आहे की नाही, की पचकावणार आहे, काय माहिती काय होईल याचं. आणि फायनली रात्रीच्या 2 वाजता मला ही नेलपेंट सापडलेली आहे. आणि ही मेहंदी काढून झालेली आहे. आणि हे असं झालं होतं की मधात असं फुल काढलं होतं फक्त, पण मला वाटलं होतं ते लहान वाटते, मग त्याला बॉर्डर केली, मग तरी बी लहान वाटते. मग हे डॉट डॉट केले, पण ते एकदम गंदे वाटत होते, त्याच्याच रेषा करून टाकल्या रे. आणि अशा प्रकारे मेहंदीचे पूर्ण 12 वाजले. पण ठीक आहे ना, मी बांगड्या घालणार आहे तर ते काही एवढं हायलाईट होणार नाही. हे तर जमलं ना, बरं झालं शॉर्टकटमध्ये काम झालं. पण आता 2 वाजून गेले. त्या नेलपेंटच्या नादात नाही काय तर 1-1.5 तास गेला, डायरेक्ट 1-1.5 तास. आणि कंटिन्यू मी तेच पाहत होते. ते सापडल्याशिवाय म्हटलं झोपणार नाही मी आज, कारण मला तीच लावायची होती त्या साडीवर. आणि उद्या मी घेऊ आणि जाऊ कधी, ते मार्केट चालू होईल 10 वाजता, मला निघायचं आहे 8-9 वाजता, म्हणून मला ते आजच पाहायचं होतं. सो अब मैं जीत गई, मैंने नेल पेंट ढूंढ लिया.
आणि आता पॅकिंग वगैरे सगळं बाकी आहे. आता मी ते करणार आहे सकाळी, कारण आता माझ्या पुरे तोंडाचे अजून 12 वाजून जातील जर मी आता झोपले नाही तर. सो थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज चॅनलला सपोर्ट करा. गुड नाईट. बाय.